रामकृष्ण हरिमाऊली, टाळांचा कडकडाट, विठुनामाचा गजर आणि डोळ्यात फक्त 6व्या विठ्ठलाची आस. गेली 800हून अधिक वर्ष महाराष्ट्रातील वारकरी हे एकाच ध्यासाने पंढरीच्या दिशेने चालतायत. लाखो वारकऱ्यांची ही पंढरपूर वारी म्हणजे केवळ एक प्रवास नाही, तर डोळ्यांचे पारणे फेडणारा भक्तीचा एक अद्भुत सोहळा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या वारीतील अशा 5 परंपरा आहेत ज्या शेकडो वर्षापासून अविरतपणे सुरू आहेत आणि त्यांच्याशिवाय वारीचा हा प्रवास कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत. कोणत्या आहेत या परंपरा सांगते. तर माऊलींची पालखी ही पुणे जिल्हा ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करते तेव्हा लोणंदजवळील नीरा नरसिंहपूर येथे नीरा नदीच्या पात्रात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना भक्तिभावाने नीरा स्नान घातले जाते. ही वारीतील पहिली परंपरा आहे. पुढे वाटे चांदोबाचा लिंब, वेयापूर किंवा वाखरीच्या विस्तीर्ण मैदानावर डोळ्याचे पारणे फेडणारे गोल आणि उभे रिंगण सोहळे होतात. यामध्ये मानाचा अश्व पालखीला प्रदक्षिणा घालतो आणि त्याच्या पाठीमागे शेकडो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात धावतात. पंढरीजवळ येताच बाजीराव विहीर येथे विठ्ठल मंदिराचे शिखर पाहताच वारकरी आनंदाने पंढरीच्या दिशेने पळू लागतात, ज्याला धावा म्हणतात. संत तुकाराम महाराजांना याच ठिकाणाहून पहिल्यांदा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे शिखर दिसले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही परंपरा आजही जपली जाते. वारीतील प्रत्येक वारकऱ्याची मुख्य ओळख म्हणजे त्याची गळ्यातील तुळशीची माळ. ती घालणे म्हणजे व्यसनमुक्ती आणि सदाचारी जीवनाचा अधिकृत संकल्प मानला जातो. शेवटी पंढरपुरात पाऊल ठेवतात सर्व वारकरी हे चंद्रभागा नदीत स्नान करतात आणि मंदिराकडे जाण्यापूर्वी भक्त पुंडलिकाच्या चरणी लीन होतात आणि त्यानंतरच मुख्य विठ्ठल दर्शनाची परंपरा पूर्ण होते. दर्शनासाठी 2-2 दिवस रांगा असताना सुद्धा तरीही वारकरी न थकता पंढरपूरचं दर्शन घेतात.